फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आहे कोकण हार्टेड गर्ल आणि भावाजी. हाय हाय ताई. हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. आणि सुरुवातीला बघायचं सिंधू उद्योग लिहिले गुणवत्ता कोकणची, त्याच्या बाजूला खूप सुंदर लिहिले जळतच मेले ना ताई. हो. जाळणाऱ्यांचं तोंड कोण बघतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे रविवार आणि आज जातोय आम्ही आपल्या कोकण हार्टेड गर्ल, त्याचं नवीन शॉप टाकलेली सिंधू उद्योग. तर त्याची आज पूजा आहे, त्यासाठी आम्ही जातोय. पूजा म्हणजे पूजा नाही, पूजा ऍक्च्युअली झाली, आज ओपनिंग आहे. हां सॉरी. तर शॉपची ओपनिंग आहे, पूजा ऑलरेडी झाले. तर कदाचित आपल्याला आज कोकण हार्टेड गर्लला भेटायला मिळेल. बघूया भेटायला मिळतंय का आपल्याला. आणि निघालो आम्ही दोघं, सोबत स्नेहल आहे. तर स्नेहल, काय सांगशील एक्सपिरियन्स कोकण हार्टेड मीच असणार आहे, अजून कोण असणार आहे ऑप्शन. आणि काय म्हणजे स्टोरी कोकण हार्टेड गर्ल. ॲक्च्युली मी माझ्या आधी स्नेहल तिला फॉलो करते, तिचे व्हिडिओ बघते. मी जस्ट आता 1-2 महिने झाले असेल म्हणजे बघायला लागले आपल्या मराठी बिग बॉस नंतर. तर स्नेहल, काय तुझा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे कसं आहे कोकण हार्टेड गर्ल, काय व्हिडिओ असतात त्यांचे? एक्सपिरियन्स म्हणजे मी असं तिला गिरगावला जी शोभायात्रा असते गुढीपाडव्याची त्याच्यात बघितलंय 1-2 वर्ष. आणि तिचे असे खूप कॉमेडी व्हिडिओज पण असायचे आधी, रील्स वगैरे इंस्टाग्रामवर. ते बघत बघत नंतर तिचे व्लॉग्स बघणं आणि मग नंतर तिला बिग बॉसमध्ये बघणं. म्हणजे जे ती आहे ओरिजिनल आणि म्हणजे जशी आहे डाऊन टू अर्थ तशीच आहे. आणि जे तिने ग्रो केलं आहे आयुष्यात ॲज अ वुमेन, आय लुक अप टू हर. आणि त्यामुळे मी तिचे व्लॉग्स वगैरे बघत असते. तर मला खूप इच्छा होती की तिला भेटायचं आहे. आणि अनायसे त्यांचं शॉप जे आहे आपल्या नवी मुंबईमध्येच ओपन झालं आहे. तर आम्ही जेव्हापासून त्यांची स्टोरी बघितली आहे तर आम्ही असं ठरवलं की संडे आहे तर जायचं म्हणजे जायचं. तर आम्ही निघालो आहे. हां, तर मला पण नंतर मी तिचे व्हिडिओ बघायला लागलो. तर व्हिडिओ मला पण त्याचे म्हणजे जे कंटेंट आहेत ते खूप चांगले आहेत. आणि त्याच्यानंतर मध्ये पण तिने नवीन गाडी घेतलेली आणि मध्ये गाडी विकलेली. ते लग्नाच्या आधी, तुम्ही लग्नाचे व्हिडिओ तिचे बघितले असाल तर मध्ये खूप लोकांनी कमेंट वगैरे केलेले, कारण की चांगले वाईट कमेंट आपल्याला येत असतात. तर त्याच्यामध्ये पण तिचं असं झालं की गाडी विकल्यानंतर खूप काही गोष्टी लोकांनी कमेंट केलेल्या. पण ती एवढी मेहनती आहे, त्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळलं की म्हणजे ती व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते सुद्धा की 2-2, 3-3 वाजेपर्यंत ती काम करते. आणि नंतर मग तिने सगळ्यांचं तोंड बंद केलं, डायरेक्ट घेतली 4 बांगड्यांची गाडी. पण खूप भारी आहे. म्हणजे मी पण तिचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला पण तिचा कंटेंट खूप आवडला. म्हणजे असं दाखवण्यासाठी ती गाडी नाही घेतली, तर तिने गाडी एक वेगळ्या कारणासाठी घेतली. तिने ते क्लिअर पण केलं आहे. तुम्ही नक्की त्यांचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर चला आपण पण जाऊया आता कोकण हार्टेड गर्लला भेटायला, निघूया. तर म्हणजे आम्ही आता वाशीला थांबलो आहे. ॲक्च्युली मध्ये मी आता माझा मित्र आला वाशीला, तर आम्हाला एक स्टँड म्हणजे सेल्फी स्टिक आवडलेली. तर बघूया आता आहे काय अवेलेबल असेल तर घेऊया आपण. आणि आमच्याकडे ऑलरेडी आहे पण ती थोडी खराब झाली, त्याने मोबाईलचा डगमगतो. पण आयफोन असल्यामुळे एवढा शेकी व्हिडिओ येत नाही. पण आपण चेंज करूया, बघूया चांगली जर मिळाली तर आपण घेऊया. आणि आम्ही जो शॉपला आलो आहे, तो शॉपचं नाव विसरलं आहे. बघूया कोणता शॉप आहे पहिलं. तो शॉपचं नाव काय, मारू NX मोबाईल शॉप. तर जाऊया आतमध्ये, चलो. लाइट वाला तो यही आहे, ही ट्रेकिंगसाठी वगैरे खूप मोठं. आपल्याला आवडली थोडी, तर मंडळी आम्ही गेलो शॉपमध्ये. पण जसं मी बघितलं होतं लास्ट टाईम तसं ॲक्च्युली मला सेल्फी स्टिक नाही मिळालं तिथे. मग आम्ही नाही घेतला. तर बघूया पुढे कुठे मिळालं तर घेऊ, नाही तर मग आपलं जे आहे सेल्फी स्टिक त्यानेच काम पुढे कंटिन्यू करत राहू. तर आम्ही एवढी गरमी आहे ती थोडंफार आम्ही डिहायड्रेट करतो आहे आपल्या बॉडीला. आणि जातो तर डायरेक्ट कामोठेला, जिकडे आपल्या कोकण हार्टेड गर्लचं शॉप आहे. आणि स्नेहल काय बोलतो, ॲडव्हर्टाईज करते. ज्यांना हे आवडतं त्यांनी कमेंट करा, कोणाला आवडतं काय सांगते. मायलो आहे आणि कोणाला आवडतं त्यांनी पण कमेंट करा.
माझ्यासाठी जास्त कमेंट करा. आणि आज संडे याच्यामुळे ट्रॅफिक नाही आहे, पण गरमी एवढी आहे ना, एसीतून बाहेर पडलो गाडीतून तर पूर्ण ही गाडी कधी घ्यायची वाट लागते. आणि तुम्हाला एक गाडी दाखवतो, स्नेहल विचारते कधी घ्यायची. थांबा 1 मिनिट दाखवतो तुम्हाला गाडी. समोर आहे रेड कलर मध्ये. कोणती गाडी स्नेहल सांगशील? जीप कंपास. स्नेहलची फेवरेट कार लिस्ट मधली एक गाडी आहे ही. तर कदाचित लवकर येईल आपल्याकडे, बघूया कधी येईल, पण लवकर नक्की येईल. हा स्नेहल लवकर येईल, लवकरच येईल. म्हणून ते आपल्याला सारखे दिसत असते, मला घ्या मला घ्या. ऍक्च्युली ही गाडी माझा आणि गाड्यांचं एवढं काही कनेक्शन नाही, पण मी खतरो के खिलाडी खूप बघते. त्याचा जो एक सीझन होता ज्याच्यामध्ये शांतनू महेश्वरी विनर होता, त्याच्यामध्ये विनरला जीप कंपास मिळणार होती. आणि तेव्हा मी ती गाडी बघितलेली, तेव्हापासून मला ती गाडी खूप आवडते आणि म्हणून मला ती गाडी घ्यायची. तर एक दिवस नक्की घेऊ ना, लवकरच दिवस येईल. तो एक आमचा ड्रीम बाकी आहे, तो पूर्ण झाला की त्याच्यानंतर भरपूर ड्रीम आहेत. पण एक मोठा ड्रीम बाकी आहे, खूप मोठे ड्रीम बाकी आहेत. आम्ही हळूहळू कम्प्लीट करतोय. सध्या आमचा ड्रीम होता एक चांगली सेल्फी स्टिक, ब्लॉगिंग स्टिक विथ स्टँड घ्यायची, पण अक्षरला एक पण नाही आवडली. ऍक्च्युली होत्या म्हणजे सेल्फी ऍक्च्युली त्याचा प्रॉब्लेम काय ना, जेव्हा त्याला आवडतं ना तेव्हा ती गोष्ट तो घेत नाही, बिकॉज ऑफ 1000 रिझन्स. आणि मला त्याची ती गोष्ट आवडत नाही. आणि मग नंतर आम्ही जेव्हा ती बघायला जातो तेव्हा ती गोष्ट नसते, गायब झालेली असते. ती ऍक्च्युली आम्ही लास्ट इयरला आलो तेव्हा बघितलेली, आणि आता ते नव्हते. आता नवीन नवीन गोष्टी आल्या तिकडे. ऐकलं, पण कधी कधी मला असं वाटतं की ठीक आहे, माझ्याबद्दल कॉन्स्टंट डिसिजन तुझा सेम राहिला, ह्याच्यात देवा मी आभारी आहे तुझी. नाही तर माहिती तू अशी एकच व्यक्ती आहे त्यासाठी काय रिप्लेसमेंट किंवा चेंज नाही माझ्याकडे. तर मी पण, आणि तो सगळ्यात माझा योग्य डिसिजन आहे माझ्या आयुष्यातला. आणि एक्सटेंड झाली असती आतापर्यंत, कोणतरी दुसरा पोरगा मला घेऊन गेला असता. त्याच्या हात अक्षयने माझ्यासोबत लग्न केलं आणि मला आयुष्यभरासाठी पकडून ठेवलं. त्यासाठी थँक्यू. माझं थँक्यू. मंडळ आपले आभारी आहे. माझ्या आयुष्यात तुझं येणं माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि माझा योग्य डिसिजन आहे आयुष्यातला माझ्या. तो एकच डिसिजन आहे, बाकी सगळे डिसिजन बाकी सगळे डिसिजन माझे असे आहेत की मलाच कळत नाही की मला पुढे कुठे जायचं. असे समोर 4 रस्ते दिसतात, मी कुठला पण रस्ता पकडून चालत सुटतो. तर जाऊया आपण. गंडवतोय, कॅमेरा बंद झाला ना की गणला भेटायला व्हिडिओ करून ठेवीन. चलो जायचं. ठीक आहे, आता फक्त 5च दिवस, 5 पण नाही 4 दिवस बाकी आहेत. आमच्या लग्नाला 1 वर्ष होणार आहे. म्हणजे 27 तारीख आणि 1 मे आमचा लग्नाचा पहिला बर्थडे. लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आमची. बर्थडे 1 जानेवारीला. बघितलं ना, आगे 1 मेला. 1 जानेवारीला स्नेहलचा बर्थडे असतो आणि 1 मेला तुम्हाला याच्यावर हा किती म्हणजे त्यांना कळलं असेल की तुझा बर्थडे बरोबर मला माहिती आहे. 1 मेला आपल्या लग्नाचा अॅनिव्हर्सरी आहे. तर चला जाऊया आपण कोकण हार्टेड गर्लच्या शॉपवरती. खूप गरमी आहे बाहेर, खूप गरमी आहे. बाहेर पडत असाल तर प्लीज पाण्याची बॉटल कॅरी करा. आमच्यासारखी चूक करू नका. आम्ही घाईघाईत निघालो आणि पाणी सुद्धा नाही घेतलं, पण खूप हीट आहे बाहेर म्हणून आम्ही घेतलोय. खूप पाणी प्या, ज्यूस प्या, कॅप घाला जशी यांनी घातली आणि मी नाही घातली. चला तर फायनली आपण जवळ पोहोचलो मंडळी. बघा ही गाडी आहे 4 बांगडी म्हणजे ऑडी, आणि हा आहे सिंधू उद्योग. तर जाऊया आपण, बघूया आहे का अंकिता आतमध्ये. तर आपला रायनो इकडे पार्क केलं आहे आम्ही आणि जातोय आता अंकिता ताईला भेटायला. तर स्नेहल जाऊया आपण. चलो. आणि हा आजूबाजूचा एरिया आहे जिथे शॉप आहे. आणि ही गाडी सिंधू उद्योग, गुणवत्ता कोकणची. फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आहे कोकण हार्टेड गर्ल. आणि भावाजी हाय ताई.
नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. खूप बरं वाटलं पहिल्यांदा भेटून. आम्हाला पण मस्त वाटतं. आम्ही थांबलेलो या दिवसासाठी. शॉप बघा आमचा शॉप. नक्की नक्की. आणि तर मी आलो ऐरोलीवरून स्पेशल आपला शॉप बघायला आणि तुम्हाला भेटण्यासाठी. थँक्यू. चला आपण जरा शॉप बघूया आतमध्ये. येस बघा. असं शॉप आहे मंडळी आतमध्ये. बघूया आपण शॉपमध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत अवेलेबल आपल्या कोकणातले. स्नेल बघतोय. काय स्नेल? स्नेलचा फेवरेट 5चा क्रश. चला पहिला या साईडला मालवणी काजा आहे. आवळ्याचा सरबत. तर खूप सारे काय काय ड्रायफ्रूट्स पण आहेत इकडे आणि त्यांचा रेट पण बघू शकता. कसं काय घेतलंस तू? आणि आवळ्याचं सरबत आणि तीन गोष्टी घेतल्यात. एक स्नेलचा परोठा, एक माझा आणि एक तेल आहे. हाय. तरी अंकिताच्या बहिणी आहेत दोघे जण. छोटी बहीण आम्ही छोटी. तर आम्ही एवढे प्रोडक्ट घेतले तिथून. माझ्या दीदीला बघायचं खूप गर्दी आहे. थँक्यू. आणि सुरुवातीला बघायचं सिंधू उद्योग लिहिले गुणवत्ता कोकणची. त्याच्या बाजूला खूप सुंदर लिहिलं आहे जळतच मेले ना ताई. जाळणाऱ्यांचं तोंड कोण बघतं. आणि खूप मस्त होतं एकदम पेंटिंग केलं इकडे. सिंधुदुर्ग. तर मंडळी आम्ही निघालो कोकण हाटेड गडला भेटून. खूप धमाल थोड्याशा गप्पा मारल्या कारण की कंटिन्यू लोकांची बदल चालू आहे. कोण सगळेजण त्यांना भेटायला येत आहेत आणि शॉपमध्ये काय ना काय खरेदी करायला. तर आम्ही पण थोडीफार खरेदी केली. आता गाडीत बसून तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे आम्ही. आणि स्नेल काय होता एक्सपिरियन्स कसा वाटला? म्हणजे खूप मस्त वाटलं. मला जास्त काही बोलता येत नव्हतं पण असं बोलतात ना की एखादा ज्यांना आपण असं ॲज अन इन्स्पिरेशन म्हणून बघतो त्यांना बघितल्यावर जी फिलिंग असते ना की खूप भारी वाटलं. मजा आली. खूप मस्त वाटलं आणि खूप म्हणजे दोघं पण आहेत ना, दोघं पण भारी आहेत म्हणजे बोलायला वगैरे. आता कंटिन्यू लोक येतात म्हणून नाही तर आपण पण थोडं अजून बोलता आलं असतं, आपल्या व्हिडिओमध्ये घेता आलं असतं. पण ठीक आहे आज पहिला दिवस आहे आणि दुपारच्या वेळी आलो म्हणून थोडीशी गर्दी कमी आहे. हे सकाळी खूप जास्त गर्दी होते असे सगळे म्हणत होते. तर चला आता निघूया आपण. तर ही आहे कॅरी बॅग जी आपण प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला जे काय आपण घेऊ त्यासाठी मिळते. आणि आम्ही घेतलं आवळ्याचं सरबत. हां आवळ्याचं सरबत आणि आला लिंबू सरबत म्हणजे हे 5चा क्रश आहे जे मला खूप आवडतं. सो हे एक माझ्यासाठी आणि हे आवळ्याचं सरबत आपल्यासाठी. आणि आवळ्याचा मेवा पण घेतला आम्ही. हे पण घेतलं. आणि आवळ्याचा मेवा. तर खूप साऱ्या आपल्या कोकणातल्या मावा, सॉरी नॉट मेवा. हां सॉरी आवळ्याचा मावा. ठीक आहे. मस्त प्रोडक्ट. तुम्ही पण या नक्की विजिट करा शॉपला ना स्नेल. हो खूप आपल्या कोकणातल्या गोष्टी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी म्हणजे बघायला किंवा घ्यायला मिळतील. तर आता Actually, बाकीच्या पण खूप गोष्टी होत्या पण आम्ही स्वतः मालवणातल्या म्हणजे कोकणातल्या आहोत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट घरी आहेत. पण यु नो एक ॲज अ विजिट करून जे मला घ्यायचं होतं ते मला मिळालंय. सो भारी वाटतं. मस्त वाटलं. खूप भारी वाटलं भेटून दोघांना पण. तर चला आम्ही जातोय आता अंबरनाथ. दुपारचे वाजलेत 3. जाऊया आपण आता अंबरनाथला. आज फिरायचा दिवस आहे. आज फिरायचा दिवस आहे. गरमीमध्ये फिरतोय आम्ही. फायनली माझे लेक्चर्स संपलेत. माझं प्रोजेक्ट सबमिशन झालंय आणि खूप दिवसांनी मी वीकेंड अनुभवते. नाहीतर सॅटर्डे संडे म्हणजे असायचं की घरचा आवरा लेक्चरला बसा आणि मग दिवस संपायचे. सुट्टी कशी संपायची कळत नव्हतं. पण लास्ट 2-3 विकेंड्स पासून जरासं थोडा आराम आणि आता तर फिरायला. म्हणजे त्यांनी प्रॉमिस केलं मला किती खरं करायला माहिती नाही.
आणि तुम्ही बघितलं पण असेल लास्टच्या व्हिडिओमध्ये, स्नेहल कधी पण गाडीमध्ये असेल किंवा आम्ही कुठं घरी असो किंवा ट्रॅव्हलमध्ये असो तर स्नेहलचे लेक्चर कंटिन्यू चालू असायचे. पण फायनली तिने सगळ्या घरातलं घर सांभाळून, तिचा जॉब सांभाळून फायनली MBA तिचं पूर्ण झालंय. आणि त्याच्यात सेवाचा वाटा माझ्या नवऱ्याचा आहे, ज्याने मला प्रत्येक कामात मदत केली. वाटापेक्षा जास्त तिचं सपोर्ट केलंय. म्हणजे मी अगदी मनापासून सांगेन, कारण घर सांभाळून, ऑफिस सांभाळून अभ्यास करणं खूप डिफिकल्ट होतं. आणि त्याचं म्हणजे भले तो घरी असू दे, सुट्टी असू दे, नसू दे, त्याने मला खूप सपोर्ट केलंय. सो आता मी अजून बोलली तर रडेन. सो थँक्स. तर म्हणजे सपोर्टपेक्षा स्वतःची मेहनत, स्वतःची जिद्दी आणि स्वतःची चिकाटी इम्पॉर्टंट असते. सपोर्ट एवढा इम्पॉर्टंट नसतो माझ्यासाठी तरी. तर आपणच स्वतः काय करायचं ठरवलं तर काहीतरी करू शकतो. तसंच माझ्या वाईफनी आतापर्यंत केलं आहे. म्हणजे जेव्हा तिने एखादी गोष्ट ठरवलेली की ती फिक्स करणार आणि ती करून दाखवतेस. जी गोष्ट मी आधी पण तुम्हाला म्हणालो, जेव्हा एखादी गोष्ट स्नेहल करते तेव्हा ती पूर्ण 100% देते. म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट कोणती करायची ठरवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण पूर्ण 100% दिलाच पाहिजे. तसं त्यांनी देऊन म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये, घर सांभाळून, त्यानंतर ऑफिसचं तुम्हाला माहिती आहे आता वर्कलोड किती आहे. कोविडनंतर सगळ्यांनाच पूर्ण वाट लागली. याच्यानंतर मग MBAचं लेक्चर. म्हणजे असं झालं त्याची पूर्ण लाईफ तिकडे टाईमच नसायचा. फक्त जॉब, घर सांभाळणं आणि त्यानंतर मग कॉलेज, या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तिने केल्या. आणि फायनली तिची एक्झाम झाले आता. तर गणपती बाप्पाला प्रार्थना होता आणि तुमचा पण सपोर्ट, तिचा रिझल्ट लवकर चांगला लागू दे, म्हणजे सगळं टेन्शन तिचं निघून जाईल. आतापर्यंत तरी 2 सेमिस्टरचे चांगले रिझल्ट लागले. दोन्ही पण सेमिस्टर आता एक रिझल्ट लास्ट बाकी आहे. त्याच्यामुळे तर तुमचा पण आशीर्वाद असू दे. आईचं पण स्वप्न पूर्ण होईल. तिची मुलगी MBA झाले आणि हा अट्टहास खरं तिच्यासाठी होता. तर मी वाट बघते माझ्या रिझल्टची. ती नसेल पण ती जिथे कुठे असेल ती मला बघेल. आणि खूप खुश असेल की फायनली स्नेहलचा MBA कम्प्लीट झालाय. तिची खूप मेहनत होती आणि ती आई वरून बघत होती त्याकडे पूर्ण. तर चला निघूया आपण. खूप भारी वाटते मला पण. चला जातो आम्ही अंबरनाथला. तुम्ही पण सगळ्यांनी स्नेहलला सपोर्ट करा. स्नेहलसाठी प्रार्थना की तिचा MBAचा रिझल्ट, जसे 2 रिझल्ट लागले, खूप मस्त लागले रिझल्ट, तसाच 3रा रिझल्ट लागू दे. चलो बाय बाय सिंधू उद्योग. परत भेटू आम्ही. खूप मस्त शॉप आहे, छोटासा आहे पण म्हणजे एरिया तसा कमी आहे. पण ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी तुम्हाला कोकणातल्या म्हणजे खाण्यासारखं खूप वाटत की त्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. नक्की व्हिजिट करा. कामोठेमध्ये सेक्टर 21. पण 0 पासून स्टार्ट करून या स्टेजला यायचं आणि एक स्वप्न बघून मुंबईत स्वतःचं एक शॉप ओपन करणं, हे जे काही तिचं एम होतं ते खूप भारी आहे. आणि ती कुठून कुठे गेली आहे. त्यामुळे खरंच इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तिची. बरोबर. कोणाला तिचं स्ट्रगल माहिती नाही त्यांना माहिती. आणि जर तुम्ही त्याचे व्हिडिओ जर बघितले असेल नक्कीच, काय काय लोकांना म्हणजे आपल्याकडे पण सगळे लोक व्हिडिओ बघतात त्यांचे, तर त्यांचा जो स्ट्रगल होता ना, म्हणजे त्यांनी कसं सुरुवात केली स्टार्टिंग, म्हणजे जिद्द काय असतं ना, तर त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की नाही मला मुंबईमध्ये स्वतःचं काहीतरी करायचं. आणि एवढं लांबून येऊन, आपल्या कोकणामधून येऊन मुंबईमध्ये कोणाचा सपोर्ट नसताना एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या करणं ना, त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत लागते. आणि ती आज शेवटी मेहनत करून इथपर्यंत पोहोचले. तर खूप अभिमान वाटतं अशा गोष्टीचा, म्हणजे की एक मुलगी असून एवढं सगळं करते. खूप भारी वाटलं. म्हणजे तिने स्वतःला पूर्ण घडवले म्हणून आज तिला पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय. तर तसेच आमचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत दोघांचे, की येणाऱ्या काही दिवसामध्ये जसं आपल्याकडचे लोक आम्हाला ओळखतात तसे येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला महाराष्ट्र ओळखेल. काय बोलते स्नेहल? प्रोसेस स्लो असते पण आपला विश्वास असला पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. हे मी अक्षयला कायम सांगत असते. गोष्टी एवढ्या लवकर किंवा एवढा काय बोलतो इझिली नाही मिळत. ट्रस्ट द प्रोसेस अँड मूव्ह ऑन. आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक पायरी चढत पुढे जाणं, बरोबर, हा आयुष्यात एक स्ट्रगल असतो. पण जेवढा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तेवढा लवकर तुम्ही तो अचीव्ह कराल. सो गो विथ द फ्लो, बट त्याच्यात तुमची मेहनत खूप जास्त असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि जे आम्ही ट्राय करतोय आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल आमची मेहनत. तर मंडळी, आम्ही आता आहोत तळोजा रोडला आणि आपल्या गाडीच्या पुढे बघा पाण्याची गाडी चालली. आपल्या रायनोसाठी रोड धुवायचं काम चालू आहे आणि त्या रोडने आपण पुढे पुढे जातोय. या
रोडने पहिल्यांदा जातोय आम्ही. बाय. रोडचं चांगलंच काम चालू आहे. गावठी धाबा. हे? तो काय ते? मला वाटलं मी असं केलं असं का बोलला गावठी ढाबा. हॉटेल 712 आणि गावठी धाबा. कामच काम चालू आहे रोडचं. खड्डेच खड्डे. सुंदर ढोल गया वडापाव. सो आपण पोचलोय कुठे बसलोय? आत्याकडे. अंबरनाथला. अरे झोपलात की काय? झोपलात? सो गए खोलो. हॅलो गाईज. हॅलो. आवळ्याचा सरबत. तर मंडळी आम्ही पोचलोय अंबरनाथला आणि आत्याने स्पेशल बनवलंय पापलेट फ्राय. नंतर स्नेलला कोलंबी खायची होती तर फायनली मिळाले स्नेलला कोलंबी फ्राय कुरकुरीत. तर या जेवायला आम्ही पण जेवण घेतोय. ॲक्च्युली उशीर झाले 4:30 वाजलेत. त्या पण झोपलेली आमच्या लेट झालं तिला पण. तर या सगळ्यांनी जेवायला घे स्नेल कर सुरुवात. आणि इकडे जुई पण दमले वाट बघून. या जेवायला सगळ्यांनी. तर मंडळी बघा मस्तपैकी भूक लागलेली आम्हाला आणि मस्त पापलेट फ्राय आणि कोलंबी फ्राय. आता संपलं आहे सगळं. आणि स्नेहने पण एकदम बघा साफसूफ केलं ताट. माझं झालं आहे बघ. काटे ठेवले फक्त मी काटे. माझं जेवण एकदम मस्त आलेलं. जेवण करणारी जेवण करणारे झोपले. झालं काय नाही ना. सगळं संपव. काय नाही. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत 6:50 आणि सूर्य बघा आपल्या मावळच्या दिशेने चाललाय. आम्ही पण निघतोय आता ऐरुला जायला इथून. भारी वाटतंय. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा.